ठाकरेंना धर्मयुद्ध शब्द आवडत नाही, त्यांना जिहाद शब्द जास्त आवडतो। उद्धव ठाकरेंनी धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा। टीव्ही 9च्या महामुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना आव्हान। फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देतात। निवडणूक आयोगाने धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, उद्धव ठाकरेंची मागणी। पवारांमध्ये लपलेला जातीयवाद उफाळून आलाच। वोट जिहादच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांचा पवारांवर निशाणा। बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है म्हटल्यानंतर विरोधकांना मिरची का लागते? फडणवीसांचा विरोधकांना सवाल। अदानींसाठी मोदींचा एक है तो सेफ हैचा नारा। राहुल गांधींचा पत्रकार परिषदेमध्ये हल्लाबोल। तर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी तिजोरी आणत अदानी मोदींचे फोटो दाखवले। मुंबईवर घाला घातल्यास हम आपको काटेंगे, उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। तर मोदी असून अनसेफ वाटत असल्यास मोदींनी राजीनामा द्यावा। एक है तो सेफ है या नाऱ्यावरून ठाकरेंचा भाजपला टोल आहे। 3-4 वेळा मला आयुष्यामधून उठवण्याचा प्रयत्न झाला। माझ्याकडे व्हिडिओसह पुरावे आहेत। पोलीस आयुक्तांना मला जेलमध्ये टाकण्याची सुपारी दिली होती, फडणवीसांचा आरोप। राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार स्थापन करू असं पवार म्हणाले। पवारांनीच राष्ट्रपती राजवट लावली। सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडून पवारांना आलेल्या पत्राचं उत्तर वरच्यावर ड्राफ्ट झालं। टीव्ही 9च्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। अदानींना सर्व एअरपोर्ट धारावी दिली जात आहे। या धारावीच्या मूळ जमीन मालकांच्या मतानुसार विकास झाला पाहिजे। आमचं सरकार लोकांच्या मतांना प्राधान्य देणार। पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींचं वक्तव्य। अदानी अंबानींवर टीका करणं ही राहुल गांधींची भूमिका आहे, पण अंबानींबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका काय हे समजलं पाहिजे। अदानी अंबानींच्या मुद्द्यावर उदय सामंतांची टीका। एकनाथ शिंदेंच्याच नगरविकास खात्यामध्ये घोटाळा झाला। महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर घोटाळ्यांची चौकशी करू। आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। कर्जतमध्ये उन्हात उभं करून उद्धव ठाकरेंची सभा। कार्यकर्ते उन्हात उभं असल्यानंच ठाकरेंचंही उन्हात उभं राहत भाषण झालंय। नितीन सावंत यांच्या प्रचारासाठी सभा। केले काम भारी, लुटली तिजोरी, केली गद्दारी। मुख्यमंत्री शिंदेंच्या जाहिरातीवर उद्धव ठाकरेंची टीका। हातात सत्ता असल्यामुळेच दमदाटीची भाषा। मतदार मतदानाला गेल्यावर तुमच्या टीकेला उत्तर देतील। भोरमधील सभेत पवारांचा अजित पवारांवर निशाणा। हिंदुत्वानं भारलेल्या महाराष्ट्राला तोडण्याचं काम पवारांनी केलं। त्यांनीच महाराष्ट्रामध्ये जातीजातीत भेद निर्माण केला। लालबागच्या सभेत राज ठाकरेंचा पुन्हा एकदा पवारांवर आरोप। एकदा ईडीनं बोलावलं तर 2 वर्ष कोमात गेलात, भाजपाची गुलामी करताय। राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल। ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा। राऊतांचा राज ठाकरेंना सल्ला। खासदार सुप्रिया सुळेंच्या बॅगांची निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी। मांजरी आणि कापूरहोळ या 2 ठिकाणी सुळेंच्या बॅगांची तपासणी झाली आहे। सांगोल्यामधील मोहोदमध्ये संजय राऊतांच्या बॅगेची तपासणी। सांगोल्याचे उमेदवार दीपक साळुंखेंच्या प्रचारार्थ संजय राऊत यांची सभा। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नाशिकच्या येवल्यामध्ये छगन भुजबळ यांचं रॅलीमधून शक्ती प्रदर्शन। 20 तारखेला कोणालाही न घाबरता जातीपातीचं राजकारण न करता मतदान करा, भुजबळांचं आवाहन। माझा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही, गुन्हे दाखल केल्याचे परिणाम येवल्यात भोगावे लागतील। जरांगेंचं नाव न घेता भुजबळांना इशारा।